नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने, भाग 36। स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाचा आपण अभ्यास करत आहोत। आज आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम। नादयोग यामध्ये या भ्रामरी प्राणायामाचा समावेश होतो। जेव्हा आपलं मन ध्वनीच्या मागे जातं तेव्हा ते सगळ्यात जास्त एकाग्र होऊ शकतं आणि मग ते सहजपणे ध्यानावस्थेत जाऊ शकतं। भ्रामरीला प्राणायाम असं म्हटलं असलं तरी जास्त करून ती ध्यानाची प्रॅक्टिस आहे। आता आपल्याला आपलं मन अवेअरनेस बाह्य जगाकडून आतमध्ये वळवायचं आहे, म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांकडून सेन्स ऑर्गन्सकडून येणारा डेटा आपल्याला घ्यायचा नाही। यालाच पतंजलींनी प्रत्याहार असं म्हटलं आहे। यामध्ये सुखासनात बसून कान बंद करायचे, तर्जनी किंवा अंगठे हे कान बंद करायला वापरायचे, पाठ सरळ आणि ताठ ठेवायची, हळूहळू दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना हमिंग साऊंड असा आवाज यायला हवा, फार मोठ्याने नको, आपल्याला ऐकू यायला हवा। तुमच्या मेंदूमध्ये कंपनं जाणवत आहेत अशी कल्पना करायची, ध्वनीकडे लक्ष द्यायचं, एकाच वेळी श्वासाकडे, ध्वनीकडे आणि कंपनांकडे लक्ष द्यायचं। एक राऊंड झाल्यानंतर नॉर्मल ब्रीदिंग करायचं। उपलब्ध वेळेनुसार 5 ते 15 मिनिटं तुम्ही कधीही कुठेही हा भ्रामरी प्राणायाम करू शकता, पण बाहेरचे आवाज जेव्हा कमीत कमी असतील तेव्हा केलेला जास्त चांगला। एक राऊंड आपण करूया। हात तुम्ही असे ठेवा, कान बंद करायचे किंवा अंगठे वापरा, असे हात ठेवून किंवा असेही हात ठेवून। जर हातांना रग लागत असेल तर आपलं सगळं लक्ष प्राणायामाच्या ऐवजी तिकडे जाईल। त्यामुळे टेबल जर का तुम्ही तुमच्या पुढे घेतलं, जसं मी आत्ता इथे घेतलेलं आहे, तसं टेबलावर तुम्ही कोपरं रेस्ट करा, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हाताला रग लागता कामा नये याची काळजी घ्या। एक राऊंड आपण करूया भ्रामरी प्राणायाम। शक्यतो पोटाने श्वासोच्छ्वास करा, श्वास सोडताना पोट हळूहळू आत गेलं पाहिजे आणि मेंदूमध्ये ती कंपनं जाणवत आहेत असं व्हिज्युअलाइज करा। तसंच श्वसन मार्गात देखील कंपनं जाणवत आहेत आणि तो ध्वनी जाणवत आहेत असंही व्हिज्युअलाइज केल्यास अतिउत्तम। यामुळे मन शांत राहतं, टेन्शन कमी होतं। त्यामुळे वेळ काढून भ्रामरी प्राणायाम नक्की करा। मन शांत ठेवा, स्वस्थ रहा, शांत रहा। धन्यवाद। पुन्हा भेटूया। नमस्कार। हरि ओम तत्सत।